नमस्कार मित्रांनो, तर हा आपला निफ्टीचा चार्ट आहे. 15 मिनिट टाइम फ्रेम. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,200. तर आपण काल ज्या लेवल दिल्या होत्या, म्हणजे जसं की 25,321 अपसाईडसाठी, 25,348 आणि 25,384 ह्या अपसाईडसाठी लेवल्स होत्या आणि डाऊन साईडसाठी लेवल होत्या 25,236, 25,206 आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्टचे जे टार्गेट होतं ते आपल्याला होतं की 25,123. पण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. ठीक आहे. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सुद्धा मार्केट 25,123 च्या खाली मार्केट सस्टेन करू शकलं नाही. जर मार्केट त्याच्या खाली जर सस्टेन करू शकलं असतं, तर मार्केट 25,004 पर्यंत आरामात आलं असतं. पण मार्केटने एक अपसाइड रॅली दिली. आणि एक असेंडिंग ट्रायंगल सुद्धा बनला होता. असेंडिंग ट्रायंगलचा एक ब्रेकआउट मिळाल्यानंतर मार्केटने चांगला अपसाइडला टार्गेट दिला आणि 25,206 पाशी येऊन क्लोजिंग मिळाली. ठीक आहे. तर आता बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेवलचं वर्कआउट. बँक निफ्टीमध्ये पण सेम ॲज इट इज गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मी जी सांगितली होती तुम्हाला महत्त्वाची लेवल ती म्हणजे काय, तर 51,300. 51,300च्या खाली मार्केट सस्टेन झालेलं नाही. उलट आपल्याला 51,300चा लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केटने एक 160 पॉईंटची अपसाईडला रॅली दिलेली आहे आणि रॅली देऊन मार्केट एक साइडवेज झोनमध्ये मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे आणि असंच एक मार्केट सकाळच्या टायमिंग सेशनमध्ये एक 11-11:30 पर्यंतच मार्केट चांगली मुवमेंट येऊ शकतं आणि तुम्ही जेवढे कमीत कमी ट्रेड घ्याल हे तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर आता उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर निफ्टीच्या एक्सपायरीसाठी आपल्याला काही लेवल्स आहेत त्या बघूया. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,206. म्हणजे काय, तर रेझिस्टन्स पाशी क्लोजिंग दिलेली आहे. जर समजा मार्केटने एक गॅप अप ओपन झालं, तर एक 235 ते 700 280 या भागात मार्केट ओपन होऊ शकतं आणि जर मार्केट एक 25,280च्या वरती जर सस्टेन राहिलं, तर आपल्याला एक अपसाइड एक मूव्हमेंट पाहायला मिळेल. ती म्हणजे मूव्हमेंट काय, तर 25,321, 25,348 आणि 25,384 अशा आपल्याला ह्या 3 लेव्हल्स अपसाइडला आहेत. आणि जर समजा मार्केटने 25,236च्या तिथेच ओपन देऊन मार्केट डाऊन साइडला सस्टेन राहिलं, तर 25,206 ही लेवल जर डाऊन साइडला ब्रेक झाली, तर परत आपल्याला टार्गेट असणार आहे 25,161, 25,161 आणि नंतर नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे ते 25,123 आणि ते पण ब्रेक झाल्यानंतर आपण 25,000च्या लेवल पर्यंत ट्राय करू शकतो. तर उद्या सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा. भरपूर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येऊ शकते. तर ठीक आहे. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बँक निफ्टीमध्ये उद्या महत्त्वाचे लेवल्स बघूया. तर बँक निफ्टी आज म्हणजे हाय दिला होता तो एक स्विंग हाय 51,458. त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन झालं, त्याच्यावरती ब्रेकआउट येऊन मार्केट जर सस्टेन झालं, तर एक आपल्याला छोटीशी मुवमेंट कॅच करायला मिळणार आहे. ती म्हणजे काय, 51,551, त्याच्यानंतर 51,627 आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे ते 51,748. आणि जर समजा इथं 51,380च्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग मिळाली, तर मार्केट परत एकदा 51,300 ची लेवल टेस्ट करेल आणि परत तिथून तुम्हाला एक अपसाइडला रॅली बघायला मिळेल. आणि जर समजा मार्केट तिथूनच जर डाऊन साइडला आलं, ठीक आहे, तिथूनच जर मार्केट डाऊन साइडला आलं, तर तिथून मार्केट 51,143, त्याच्यानंतर 51,005 आणि डाऊन साइडला 51,782 अशा लेवल्स तुम्हाला बघायला मिळतील. तर फिन निफ्टीमध्ये पण बघूया की काय लेवल्स आहेत ते. तर फिन निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 23,834. आता आपण जो सांगितला होता की लास्ट डेला 23,843, त्याच रेजिस्टन्स पाशी मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. जर मार्केट त्याच्यावरती जर सस्टेन झालं, तर 23,920 हे पहिले एक टार्गेट असेल. त्याच्यानंतर 24,008 इथपर्यंत मार्केट जाऊ शकेल आणि जर याच्या ही एक आपल्याला महत्वाची लेवल आहे. 23,794च्या जर खाली क्लोजिंग मिळाली, तर मार्केट 23,760 हा एक छोटासा आपल्याला टार्गेट मिळेल आणि ती जर लेवल ब्रेक झाली, तर 23,663, 23,600 आणि 23,500. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि एक लिमिटेड ट्रेड्स घ्या आणि भरपूर प्रॉफिट कमवा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेड्स शेअर करा. थँक यू.